नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रजनी सर्वांसाठी नाश्त्याची तयारी करत असते. बाकीचे सगळे देखील हॉलमध्ये आलेले असतात. आबा हॉलमध्ये चक्रा मारत असतात. अद्वैत घरात नसल्या कारणाने आबा थोडे चिंतित असतात. रजनी आबांना म्हणते की आबा चला नाश्ता करून घ्या. आबा म्हणतात नाही नाही थांब, अद्वैतला येऊ दे. तेवढ्यात घरातील अंजू तिथे येते आणि ती आबांना म्हणते की अद्वैत साहेब कालच निघून गेले आहेत, घाईघाईमध्ये होते, त्यांनी मला निरोप द्यायला सांगितला होता. यानंतर तिचं हे बोलणं ऐकून रोहिणी सरोजचे कान भरते. सरोजला म्हणत असते, सरोज वहिनी कुठे गेला असेल ग अद्वैत? तुला सांगून गेला आहे का? असं कधी वागला होता का बरं? न सांगताच, काही न सांगता तू निघून गेला आहे. इथून मागे तर मी असं कधी पाहिलं नाही त्याला वागलेलं. आता ती कला घराबाहेर गेली ना तेव्हापासून नुसता भैसटल्यासारखा वागतोय तो. घरामध्ये लक्ष नाही, कोणाशी व्यवस्थित बोलत नाही, सारखं विचलित झालेला असतो. सरोज तिला म्हणते तो कामासाठी गेलाय. म्हणालाय ना तो कामासाठी गेलाय, त्याचं काम आहे ते. तू नको मध्ये मध्ये बोलू, उगाच नसत्या गोष्टींचा अर्थ काढत बसत जाऊ नको. चल नाश्त्याला, असं म्हणून सरोजने तिला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. ती तिथून नाश्त्याला उठून गेलेले असतात. नैना तिथे राहुलकडे येते. राहुल मनामध्ये विचार करत असतो की एवढा घाईमध्ये अद्वैत कुठे गेला असेल, मला तर याचं काहीच कळत नाही. नक्कीच काहीतरी गोड बंगाल असणार आहे यामागे, तो काही मला सांगणार नाही. तेवढ्यात नैना राहुलला येते आणि म्हणते, अरे राहुल काय झालं, सगळेजण नाश्ता करतायत, चल. राहुल तिथून निघून गेलेला असतो. नैना पण आश्चर्यात पडते की काय झाले, हा का निघून गेलाय. इकडे कलाची आई आबांना फोन लावते आणि म्हणते, आबा म्हणतात, हो बोला बहीणबाई, काय खबर बात? कलाची आई म्हणते, आबाजी एकदम छान बातमी आहे, जावई बापू कालच्यापासून ना इथे राहायला आले आहेत. आबा म्हणतात, तरीच मी म्हटलं हा कुठे गेला बाहेर मला न सांगता. ऑफिसचंही काय काम नव्हतं, मला वाटलंच होतं हा तिकडे आला असेल, असं आबा संगीताला म्हणत असतात. आणि तेच म्हटलं, हा गेलाच कुठं, चांगलंय चांगलंय असं आबा म्हणत असतात. दोघे बी एकमेकांशिवाय राहू शकत नाही, हे आता सिद्ध झालंय असं देखील आबा म्हणतात. आणि आपल्याला काहीतरी करून त्यांना पुन्हा एकत्र आणावं लागेल. कलाची आई म्हणते, बरं बरं आबाजी, मी आता फोन ठेवते, दोघांना एकत्र कसं राहता येईल ते मी बघते, हा अंबाबाईच्या हातामध्ये आहे असं आबा म्हणतात. ठीक आहे चालेल, मी आता फोन ठेवतो असं म्हणून फोन ठेवलेला असतो. इकडे आपण पाहत आहोत की राहुल, रोहिणी आणि नैना यांचा काहीतरी प्लॅन चाललेला असतो. राहुल खूप चिडलेला असतो. रोहिणी खूप चिडते आणि म्हणते, राहुल काय चाललंय तुझं? आज तुझ्याने काम होणार आहे की नाही? सगळे डिझाईन्स तुझ्याने कॉपी होणार आहेत की नाही? राहुल म्हणतो, मम्मा हे सगळे डिझाईन ड्राईव्हमध्ये चेक केले आहेत, पण फाईल कुठेच नाही आहेत. त्याने अद्वैतचा लॅपटॉप चोरून आणलेला असतो आणि पासवर्ड हॅक केलेला असतो. अद्वैतने फाईल कुठे ठेवली असतील बरं? राहुलवरती खूप चिडते आणि म्हणते की इतका मूर्ख मुलगा आहेस तू, तुझ्याने काहीच होत नाही. राहुल म्हणतो, अगं मम्मा, मी खरंच अद्वैतला बोलताना ऐकलं होतं की मी सगळे डिझाईन्स रेडी करून ठेवले आहेत आणि मी खोटं नाही बोलत ग. तेव्हा अर्जुन पण होता तिथे असं तो सांगत असतो. रोहिणी म्हणते, अरे बाळा, अद्वैत म्हणाला होता डिझाईन्स रेडी आहेत, याचा काय अर्थ होतो तुला माहिती आहे का? कलावरती खूपच कॉन्फिडन्स आहे, डिझाईन रेडी करून देणार आहे ती. आपण इथे वेळेसारखं डिझाईन शोधत बसलेलो आहोत. आपल्या चांदेकरांची लाडकी डिझायनर आहे ना, ती सोडून दुसरं कोण डिझाईन करून देणार आहे बरं, असं ती विचार करत असते. आणि त्यानंतर अद्वैत तर पटत नाहीये ना, सध्या त्या दोघांचं तर पटत नाही ना, ती एवढ्या लवकर कसं काय तयार झाली डिझाईन्स करायला? समजा जर ती रेडी झालीच तर लॅपटॉप एक्सेस कुठून मिळणार आहे?